तर तुम्ही आता एवढे वर्ष म्हणजे जवळपास 4 दशक बँकिंगमध्ये आहात आणि तुम्ही बरेच डिपार्टमेंट्स बघितलेत, बरेच ठिकाणी काम केलंय. तर इन्व्हेस्टमेंट सेक्टर हा जो आहे किंवा ट्रेजरी ज्याला आपण म्हणतो. आता बँकिंग म्हटलं की मुळातच बँकिंगचं डेफिनेशन आहे टू ॲक्सेप्ट डिपॉझिट्स फॉर गिव्हिंग लोन्स फॉर इन्व्हेस्टमेंट. तर नक्की बँक ट्रेजरी डिपार्टमेंटमध्ये काय करते? हे थोडंसं बेसिक सगळ्यांना सांगितलं. बेसिकली बँकिंग बिझनेस हाच रिस्क बिझनेस आहे आणि बँकिंग बिझनेस इट्सेल्फ अ रिस्क मॅनेजमेंट आय विल से. कारण ज्यावेळेस ₹100 ₹25 आता 18% आपण म्हणूया 18% एस-एल-आर ज्यावेळेस तुम्हाला ठेवावा लागतो. बरोबर. या 18% एस-एल-आरमध्येच खरं बँकेची बॅलन्स शीट फिरवण्याची ताकद आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण हा 18% जो पोर्टफोलिओ आहे, आपण 25% एस-टी-एममध्ये असं म्हणून कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये 25% विषय करूया. तर हा जो 25% चा जो एस-एल-आर आहे, हा मॅनेज करण्याची तुम्हाला खूप मोठी कसरत करावी लागते. बरोबर. कारण बेसिकली बऱ्याच जणांचं असं मत असतं, की ट्रेझरीला प्रॉफिट झाला म्हणजे ट्रेझरी फंक्शनिंग चाललंय असं. प्रत्यक्षात तसं ते नाहीये. ते गैरसमज आहे असं माझं मत आहे. मुळातच इट्स अ मॅनेजमेंट. ट्रेझरी मॅनेजमेंट आहे ते आणि ट्रेझरी मॅनेजमेंट म्हटल्यानंतर व्यवस्थेला मन असतं, पण यंत्रणेला मन नसतं आणि व्यवस्थेला गती नसते आणि यंत्रणेला नीती नसते. असा तो विषय आहे.